सोलापूरकर हो नमस्कार. मी शिवाजी सुरवसे. एस न्यूज मराठीच्या माध्यमातून सोलापूर महापालिका प्रशासनानं पार्क स्टेडियम जे काही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला करोड नव्हे तर अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी अवघ्या 1,00,000 रुपये प्रति वार्षिक भाड्यानं 29 वर्षानं दिली आहे, त्या संदर्भातचा पर्दाफाश करण्यासाठी पुन्हा मी आपल्या समोर उभा आहे. सोलापूर महापालिका प्रशासन विशेषतः महापालिकेचे आयुक्त सचिन उंबासे आणि उपायुक्त आशिष लोहकरे यांच्या माध्यमातून सोलापूरातील पार्क स्टेडियम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला दिले आहे. एवढंच नव्हे तर त्याच्यासोबत ज्या जलतरण तलावाच्या माध्यमातून सोलापूर महापालिकेला 18.5 लाख रुपये प्रतिवर्षी मिळायचे, तो जलतरण तलाव देखील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला दिला आहे. त्याच सोबत व्हॉलीबॉल मैदान, महापालिकेची असलेली जिम, तसेच तिथला असलेलं फुटबॉल मैदान, तिथे असलेले सर्व इन्फ्रास्ट्रक्चर सोलापूर महापालिकेच्या प्रशासनानं अवघ्या 1,00,000 रुपये भाडे तत्वावरती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला दिलं आहे. ही प्रचंड गंभीर बाब आहे. यामध्ये महापालिकेचं खूप मोठं नुकसान होत आहे. आणखी त्यामध्ये नवीन मुद्दा असा की ज्या काही क्लब सोलापूर शहरामध्ये आहेत, जवळपास 12 क्लब आहेत, ते प्रतिवर्षी महापालिकेला 70,000 रुपये त्यांची फी भरतात आणि लहान मुलांना किंवा गोरगरीब मुलांना बऱ्यापैकी ते क्रिकेट शिकवतात, इतर काही खेळाचे साहित्य शिकवतात. मात्र महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन त्यांच्याकडून आता खूप मोठी फी घेईल असा अंदाज आहे. 25 सप्टेंबर 2025 रोजी सोलापूर महापालिकेनं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला 500 रुपयाच्या बॉन्डवरती करारपत्र करून ही सर्व आस्थापना, म्हणजे त्यामध्ये सोलापूर महापालिकेचं पार्क स्टेडियम, तिथले असलेली जिम, तिथल्या रूम्स, व्हॉलीबॉल मैदान, क्रिकेट मैदान, तसेच फुटबॉल मैदान आणि स्विमिंग टँक अवघ्या प्रतिवर्षी 1,00,000 रुपये भाड्याने दिले आहे. याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे ही अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी अवघ्या 500 रुपयाच्या बॉन्डवरती करारपत्राद्वारे देण्यात आली आहे. आणि या ठिकाणी देखील सोलापूर महापालिकेनं शासनाचा मुद्रांक शुल्क बुडवलाय. सोलापूर महापालिकेचे आयुक्त असलेले सचिन उंबासे हे उस्मानाबादला कलेक्टर म्हणून काम करत होते, त्यामुळे त्यांना मुद्रांक शुल्क किंवा मुद्रांक जिल्हाधिकारी काय काम करतात हे माहीत आहे. असं असताना सोलापूर महापालिकेच्या प्रशासनानंच एक प्रकारे शासनाची फसवणूक केली आहे आणि शासनाचा मुद्रांक शुल्क बुडवला आहे. त्यामुळं आजवर ज्या काय प्रॉपर्टी महापालिकेनं लीजवरती, भाडेतत्वावरती दिलेल्या आहेत, ज्यांचे अग्रीमेंट झालेले आहे, ज्या फक्त नोटरी किंवा मुद्रांक शुल्क 100 रुपयाच्या बॉन्डवर झालेले आहेत, त्याचं एकूण मूल्य आहे त्याच्या 50% मुद्रांक शुल्क महापालिकेनं शासनाला भरावा लागतो. तो नियमानुसार शासनाने भरून घेतला पाहिजे. आणि सोलापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जे काही संबंधित मिळकतदार असेल, घेणार असेल किंवा महापालिका देणार असेल, त्यांच्याकडून तो मुद्रांक शुल्क भरून घेतला पाहिजे. सोलापूर शहरात गेल्या 3 दिवसापासून एस न्यूज मराठीनं ही खणखणीत मालिका लावल्यामुळं महापालिका आयुक्तांनी काल आम्ही जलतरण तलाव महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला देणार नाही असा पवित्रा घेतलाय. हे आपलं यश म्हणावं लागेल. बघूया आणखी पुढे काय होतात ते, का तर आयुक्त बोलतात एक आणि करतात एक. त्यामुळं जे काही क्लबचे भाडे आहेत ते मार्च पर्यंत घेतलेले आहेत. मार्च नंतर पूर्ण पार्क स्टेडियमवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला ताबा असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन या क्लबकडून जास्त भाडं घेणार आहे. या सर्व बाबीवर आपण बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. तुर्तास तरी आयुक्तांनी घेतलेला निर्णय हे यश न्यूज मराठीचं खूप मोठं यश म्हणावं लागेल. कारण जलतरण तलाव आम्ही MCA ला देणार नाही असा जो आयुक्तांनी पवित्रा घेतलाय, त्याचं यश न्यूज मराठीकडून मनापासून स्वागत. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये. भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप, GST सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600 02 26 17 आणि 89 56 21 39 25.